सो हाय गाईज, मी युक्ता 18 वर्षात लव्ह मॅरेज करणारी मुलगी. जर माझी लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर नक्की कमेंटमध्ये लव्ह स्टोरी टाईप करा. त्याआधी 500 फॉलोअर्स पटापट कंप्लीट करा आणि मग नंतर लव्ह स्टोरी ऐकायला भेटेल. आणि लव्ह मॅरेज केल्याने कोणतं नातं कसं असते आणि कोणतं नातं कसं नसते आणि कोणतं नातं कितपत टिकून राहते आणि कोणतं नातं कितपत टिकून नाही राहत हे नक्कीच कळते. तर माझ्यासोबत पण तसंच झालं आहे आणि तुम्हाला माझी लव्ह स्टोरी पण पूर्ण सांगणार आणि कोणतं नातं कितपत टिकून आहे आणि कोणतं नातं कितपत टिकून नाही हे तुम्हाला नक्कीच सांगणार मी. तर त्याआधी सकाळची कामं इकडे चालू होते, पटापट कामं वगैरे आटपत होती आणि छान असे रात्रीच्याच वेळेला भांडे वगैरे वॉश करून घेतले होते. तर छान असे भांडे वगैरे ठेवत होती आणि छान अशी फ्रेश वगैरे झाली. फ्रेश होऊन छान इकडे कपडे वगैरे वॉश केले होते. त्यानंतर कपडे वगैरे पटापट सुकत टाकत होती आणि इकडे गोष्टी पण चालू होत्या. तर मोसम छान होता आणि कपडे सुकत टाकले आणि गोष्टी पण कंप्लीट झाल्या होत्या. त्यानंतर इकडे स्वयंपाक वगैरे रेडीच झाला होता. तर छान असं जेवण वगैरे करायचं होतं, तर जेवण वगैरे करायला घेतलं. त्यानंतर छान असं जेवण वगैरे करून घेतलं आणि मला थोडं बाहेर वगैरे जायचं होतं. तर इकडे छान रेडी वगैरे व्हायला घेतले. त्यानंतर स्किन केअर वगैरे केलं आणि छान असे वेणी वगैरे घालून घेतली आपली. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझी लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर पटापट 500 फॉलोअर्स कंप्लीट करा आणि लव्ह स्टोरी म्हणून कमेंटमध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.